ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आजची आपली कविता आहे संसार करावा नेटका। संसार करावा नेटका या विषयावर आज आपण चिंतन करणार आहोत। पहिलं कडवं आहे, संसाराची कर्म करावी सोडून सर्व अभिमान, देवाचा संसार असे हा आपण केवळ यंत्र समान, आपण केवळ यंत्र समान। म्हणजे संसाराची कर्मे करावी सोडून सर्व अभिमान। आपण या संसारामध्ये आहो, कर्म करावी लागणार आहे, पण आपल्याला ही सगळी कर्म अहंकार सोडून करायची आहे। म्हणजे अहंकार म्हणजे काय की हे मी करतो आहे आणि हे माझं कर्म आहे, याला म्हटलं आहे अहंकार। तेव्हा सगळी कर्म करा, पण ही सगळी कर्म मी करत नाही तर भगवंत माझ्याकडून करून घेत आहे आणि ही सगळी कर्म भगवंताचीच आहे। हा संसार भगवंताचाच आहे असा मनामध्ये भाव पक्का झाला पाहिजे। म्हणजे हा संसार आपला नाही, हा संसार भगवंताचा आहे आणि भगवंताचंच कार्य तो त्याच्याद्वारे करून घेत आहे। असा जर आपला भाव असेल तर आपल्याला संसारात राहून सुद्धा हा संसार बांधू शकणार नाही। संसाराची कर्म करावी सोडून सर्व अभिमान, देवाचा संसार असे हा आपण केवळ यंत्र समान। तर हा संसार देवाचा आहे, हा संसार आपला नाही। पण जेव्हा दुसऱ्याची वस्तू आपण माझी वस्तू आहे असं म्हणतो तेव्हा सगळे प्रॉब्लेम होतात। कारण आपण त्यावर आसक्त होतो आणि आपल्याला वाटते की आपला संसार आहे। म्हणजे या भगवंताच्या संसारामध्ये पुन्हा आपण एक आपला संसार निर्माण करतो। दुसऱ्याच्या वस्तूला जर आपण आपली वस्तू म्हटलं तर दुःख येणार की नाही? कारण शेवटी आपला संसार जाणार, भगवंताचा संसार राहणार। आपण किती वर्ष राहणार आहे जगामध्ये? शेवटी आपल्याला जावंच लागणार आहे, सगळं काही सोडून जावं लागणार आहे। म्हणून भगवंताची किंवा दुसऱ्याची वस्तू ही माझी आहे असं म्हटलं की सगळे दुःख येतात। तुम्हाला एक उदाहरण सांगतो। एकदा गाडीमध्ये प्रवासी चाललेले होते, शेवटलं स्टेशन आलं आणि सगळे प्रवासी उतरून गेले। आता एकच प्रवासी त्या गाडीमध्ये होता, तर त्यालाही उतरायचं होतं, पण त्यानं बघितलं की एक मोठी ट्रंक कुणीतरी विसरून गेलेला आहे। त्यानं 10 मिनटं वाट बघितली, कोणीही आलं नाही आणि कोणीही क्लेम केलं नाही। तेव्हा त्याला वाटलं की अरे हा कोणीतरी विसरून गेला आहे, चांगली मोठी ट्रंक आहे, पेटी आहे। मग त्यानं हमालाला बोलावलं, ती पेटी घेतली आणि बाहेर आला आणि हमालाला म्हणे घेऊन चल। आता तो हमाल घेऊन निघाला, थोडी जड होती, पण ह्याला वाटलं याच्यामध्ये खूप माल आहे आणि गेल्यानंतर टीटीने पकडलं। तो म्हणाला की एवढी मोठी पेटी घेऊन चालली, तुम्ही याचं वजन वगैरे केलं आहे का? याचे पैसे वगैरे भरले आहे का? तुम्ही नाही नाही घाईघाईमध्ये मी आलो, पैसे काही भरू शकले नाही। मग त्या टीटीनं फाईन घेतला आणि मग ती बॅग त्यांनी सोडली, ती ट्रंक सोडली। आता बाहेर जेव्हा निघाला तेव्हा पोलिसांना पकडलं त्याला। अरे म्हणे ह्या ट्रंकमध्ये तू काय घेऊन चाललेला आहे? एवढी मोठी ट्रंक आहे, तू काय घेऊन चाललेला आहे दाखव। तर त्यानं ते ट्रंक खाली ठेवली, म्हणे कुलूप उघड। तो म्हणे माझ्याकडे चाबी नाही। अरे तुझी ट्रंक आहे आणि तुझ्याकडे चाबी नाही? म्हणे रस्त्यात हरवली। मग ते कुलूप फोडलं आणि तेव्हा जी ट्रंक उघडून बघितली तर त्यामध्ये एक डेड बॉडी होती। आता बघा, एक डेड बॉडी कुणीतरी खून करून त्या पेटीमध्ये भरून त्याला तिथे सोडून दिलं होतं। आता जेव्हा ह्या पॅसेंजरने प्रवाशाने ती डेड बॉडी बघितली
तेव्हा हा म्हणतो की नाही नाही माझी बॅग नाही, माझी बॅग नाही, माझी पेटी नाही, माझी पेटी नाही. आता ते चालणार नाही. तुला जेलमध्ये जावंच लागेल. तुझी पेटी नव्हती मग तू हात कशाला लावला? म्हणजे ही पेटी दुसऱ्याची होती, त्यानं सोडून दिलेली होती आणि तू ते माझी आहे म्हणून घेऊन आला. आता ही पेटी माझी आहे असं म्हटल्याबरोबर त्याला जेलमध्ये जावं लागलं. आपणही तसंच करतो. आपण या संसाराला माझा संसार म्हणतो आणि मग संसारातली सगळी दुःख आपण भोगत राहतो. तेव्हा ह्या संसाराला आपला संसार म्हणायचं नाही. म्हणजेच अहंकार इथे करायचा नाही की हा माझा संसार आहे आणि ही कर्म सगळी माझी आहे आणि मी करत आहे. हा भाव मनातून काढून टाकला पाहिजे. कारण संसारामध्ये तर आपल्याला सगळ्यांनाच राहायचं आहे आणि सगळेच राहणार आहे. पण जर मी आणि माझं नसेल तर तुम्ही आरामात कर्म करा, भगवंतासाठी कर्म करा, भगवंताचं यंत्र म्हणून कर्म करा, आसक्त होऊ नका. ह्याच संसारामध्ये तुम्ही आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकाल. हेच या कडव्यात सांगितलेलं आहे. संसाराचा भार घेतला नका करू पलायन आता, संसार करुणी परमार्थ करा, हेच सांगते शास्त्रगीता, हेच सांगते शास्त्रगीता. म्हणजे आता तुम्ही संसारामध्ये प्रवेश केलेला आहे. आता संसारामध्ये प्रवेश केला, तुमचं कुटुंब आहे, मुलं आहे, पत्नी आहे, आईवडील आहे. आता ही सगळी जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे. आता ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता पलायन करू नका. म्हणजे अरे आपण चूक केली, आपण संसार करायला पाहिजे नव्हता, सुखाच्या आशेनं संसार केला पण सगळे दुःखच आहे म्हणून आता मध्येच सोडून द्यायचा, असं कधीही करू नये. हा विचार पहिलेच करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही संसारामध्ये प्रवेश केला तेव्हा सगळ्यांची जबाबदारी तुमच्यावर आहे. सगळी जबाबदारी टाळून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, तुम्ही पलायन करू शकत नाही. भगवान श्री रामकृष्णांचे कितीतरी गृहस्थ भक्त त्यांच्याकडे येऊन म्हणायचे की आम्हाला संन्यास घ्यायचा आहे, आम्हाला संन्यास घ्यायचा आहे. रामचंद्र दत्त म्हणाला, गिरीश बाबू म्हणाले, तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी त्यांना संन्यासाची परमिशन दिली नाही. ते म्हणाले की नाही, तुम्हाला संन्यास घेण्याची काहीच गरज नाही, तुम्ही संसारात राहा, अनासक्तपणे राहा, लोकांना आदर्श दाखवा आणि त्यापासून लोकांनाही शिक्षा मिळेल आणि तुमची प्रगती होईल. कारण तुम्ही जर घरदार सोडलं तर घरच्यांची काळजी कोण घेईल? एकदा प्रतापचंद्र हाजराचा भाऊ तिथे येऊन राहिला दक्षिणेश्वरला. म्हणजे आपले बायका पोरं सासऱ्याच्या घरी सोडून दिले आणि हा इथे राहायला लागला, साधन भजन करायला लागला. तेव्हा भगवान श्री रामकृष्णांनी त्याची चांगलीच खरटपट्टी केली. म्हणजे अरे तू इथे कसा काय? म्हणे आपले बायका पोरं सासऱ्याच्या घरी ठेवून दिले आणि तू इथे साधना करतो आहे, असा धर्म होत नाही. तुझ्या बायका पोरं जबाबदारी तुझा सासरा घेईल आणि तू इथे आळसामध्ये पडून राहशील, हे होणार नाही. मी तुला इथे राहू देणार नाही. जा एखादी नोकरी शोध, कुटुंबाला घेऊन ये आणि त्यांचं भरणपोषण चांगल्या प्रकारे कर. हा काही मार्ग नाही पळून जाण्याचा. म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की संसारामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. आता आपल्याला संसारामध्ये राहूनच परमार्थ करायचा आहे. संसाराची सगळी कर्म करायची आहे आणि परमार्थही करायचा आहे. तेव्हा सगळे काही सोडून जाईल हे बरोबर नाही. कारण तो सुद्धा एक आश्रम आहे, तो गृहस्थ आश्रम आहे आणि गृहस्थ आश्रमाची काही कर्तव्य आहे. ती कर्तव्य तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. आणि तुम्ही गृहस्थ आश्रमामध्ये राहूनसुद्धा जर संयमित जीवन जगला, जर भगवंतावर आधारित जीवन जगला तर तुम्हाला पळून जाण्याची गरज नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच राहून तुम्ही प्रगती करू शकता. हे भगवान श्री रामकृष्णांच्या गृहस्थ भक्तांनी त्यांच्या जीवनामध्ये दाखवून दिलेलं आहे. तुम्ही वाचा दे लिव्ड विथ गॉड. तर भगवंताचे गृहस्थ भक्त होते ते कसे जीवन जगले? त्यांना संन्यास घ्यायला भगवान श्री रामकृष्णांनी परवानगी दिली नाही. म्हणून संसारात राहा, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडा, पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं कर्तव्य पार पाडा, पण कशामध्येही आसक्त होऊ नका.
संसार करुणे परमार्थ करा, हेच सांगते शास्त्रगीता. हेच आपल्याला सगळे शास्त्र आणि गीता सांगत आहे. सगळे उपनिषद शास्त्र हेच सांगते की संसारात प्रवेश केला तो सुद्धा एक आश्रमच आहे, त्याचेसुद्धा कर्तव्य आहे. ते तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडलीत तरीसुद्धा तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संसारातच सर्वे असती, परी राहा देवाला धरून, आसक्ती कारण बंधाचे, होईल दुःखाचे कारण, होईल दुःखाचे कारण. म्हणजे संसारातच सर्वे असती, परी राहा देवाला धरून. आपण सगळे ह्या संसारामध्येच आहोत. संसार म्हणजे हा जग, संसार म्हणजे जन्ममृत्यूचे चक्र. आपण सगळे या संसारामध्येच आहोत. संसाराच्या बाहेर कोण आहे? पाण्यामध्ये नाव असली पाहिजे, कारण ती नाव काही जमिनीवर राहू शकत नाही. पण त्या नावेमध्ये पाणी शिरू नये. तुम्ही संसारात राहा, पण संसाराला तुमच्या मनामध्ये शिरू देऊ नका. कारण या जगामध्ये सगळेच लोक संसारामध्येच राहतात, कोणी संसाराच्या बाहेर नाही. सगळे संसारामध्येच राहतात. पण इथे विद्या संसार आहे, अविद्येचा पण संसार आहे. तेव्हा विद्येचा संसार करा, विद्या मायेच्या आश्रय घेऊन संसार करा, मग तुम्हाला ही माया बांधणार नाही. अविद्या मायेचा आश्रय घेतला, मी माझं म्हटलं आसक्त झाले, तर मग मात्र तुम्ही इथे बांधल्या जाणार. संसारातच सर्वे असती, परी राहा देवाला धरून. हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे संसार करा पण देवाला धरून राहा. एका हातानं संसार करा, दुसऱ्या हातानं भगवंताचे पाय धरा. एक हात से पकडो ईश्वर, दुसरे हात से काम. तर एका हातानं ईश्वराला पकडा, दुसऱ्या हातानं संसाराची कामं करा. गीतेमध्ये पण भगवंतांनी हेच सांगितलं आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच. अर्जुना, माझं स्मरण करून तू युद्ध कर. तुला युद्ध करावंच लागेल. संसारामध्ये आपण काय करतो? युद्धच आहे. दररोज आपल्याला संघर्ष करावा लागतो, कितीतरी प्रकारचे संघर्ष करावे लागतात. तर हा संसार म्हणजे युद्धभूमी आहे. इथे आपण स्वतःला सशक्त करायसाठी आलेलो आहोत. तेव्हा संसारामध्ये राहायचं, पण मात्र देवाला सोडायचं नाही. जर आपण देवाला सोडलं तर आपण या संसारात बुडणार. श्री रामकृष्ण म्हणायचे की लहान मुलं खांबाला धरून गरगर फिरतात, पण जर त्या खांबाचा हात सुटला तर मग मात्र खाली येऊन पडतात. म्हणून त्या खांबाला धरून राहा, भगवंताला धरून राहा. जात्यामध्ये जेव्हा आपण दाणे टाकतो तेव्हा सगळे दाणे भरडले जातात, त्याचं पावडर होते. पण जे दाणे त्या खांबाशी असतात, मधला जो खांब आहे त्याचा आधार घेऊन तिथे बसलेले असतात, त्याचं मात्र पावडर होत नाही. जर आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेऊन संसार केला तर आपण या संसाराच्या गिरणीमध्ये पिसल्या जाणार नाही. पण भगवंताला सोडून संसार केला तर मात्र आपलं पावडर झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जीवनामध्ये दुःख भोगल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संसारामध्ये राहा, पण भगवंताला धरून संसार करा. भगवंताला सोडलं की तुम्ही संसारात बुडलाच. जर भगवंताला धरून संसार केला, भगवंताचं स्मरण मग चिंतन केलं, तर तो भगवंत आपली काळजी घेईल, तो आपल्याला संसारामधून बाहेर काढेल. म्हणून संसारी करा, पण भगवंताला धरून करा. म्हणजे मग तुम्ही संसारावर आसक्त होणार नाही. परी राहा देवाला धरून, आसक्ती कारण बंधाचे, होईल दुःखाचे कारण. तर ह्या संसारावरची आसक्तीच आपल्या दुःखाचं कारण आहे. कर्म हे दुःखाचं कारण होत नाही. कर्म सगळेच करतात, आम्ही पण कर्म करतो, पण ह्या कर्मामुळे आम्हाला दुःख होत नाही. कारण इथे कुठेही आसक्ती नाही आहे की मी करतो आहे, याचं मला क्रेडिट मिळणार आहे. हे भगवंताचं काम आहे, त्याच्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे आणि तो जे आपल्याकडून करून घेऊन ते करायचं आहे. तर इथे आसक्तीच आपल्या दुःखाचं कारण आहे. कर्म कधीही आपल्या बंधनाचं कारण होत नाही. कारण आपण जर योग्य प्रकारे कर्म केलं, बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रहस्यसी. जर बुद्धिपूर्वक कर्म केलं
तर हे कर्मच आपले सगळे बंधनं तोडून टाकतात. पण जर आपण तसं केलं नाही तर कर्मानुबंधाने मनुष्य लोकान, या लोकामध्ये कर्म आपल्याला बांधू शकतात. पण योग्य प्रकारे कर्म केली तर तीच कर्म आपल्याला मुक्त पण करू शकतात. म्हणून म्हटलं आहे, आसक्ती कारणबंधाचे होईल दुःखाचे कारण, होईल दुःखाचे कारण. तेव्हा भगवंताला धरून संसार केला तर आपण या संसारावर आसक्त होत नाही आणि त्यामुळे आपल्याला दुःख पण भोगावे लागत नाही. जेव्हा आपण मी माझं म्हटलं की आपल्या नशिबात दुःख आलंच. भगवंता जशी तुझी इच्छा, तुला दुःख द्यायचं आहे दुःख दे, सुख द्यायचं आहे सुख दे, पण सगळी काही तुझीच इच्छा आहे असा भाव आपल्या मनामध्ये पाहिजे. देवावरती प्रेम करीजो, मन होईल त्याचे पावन, विकार सगळे धुवून जातील, करता नित्य प्रभू स्मरण, करता नित्य प्रभू स्मरण. देवावरती प्रेम करीजो, मन होईल त्याचे पावन. जेव्हा आपण देवावर प्रेम करतो, माताजी म्हणायच्या शारदा माताजी की तुम्ही संसारातली सगळी कर्म करा, सगळ्या कुटुंबाच्या लोकांविषयी जे तुमचे कर्तव्य आहे सगळी कर्तव्य पार पाडा, पण प्रेम मात्र फक्त भगवंतालाच द्या. प्रेम फक्त भगवंतावरच करा. त्या प्रेमामध्ये कोणालाही भागीदारी करू देऊ नका. म्हणजे आपण काय करतो, आपल्याला जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम आपण ह्या सगळ्या जगाला देऊन बसतो. आपण याच्यावर त्याच्यावर सगळ्यावरच प्रेम करतो. इथल्या वस्तूवर प्रेम करतो, इंद्रिय भोगांवर प्रेम करतो, नातेवाईकांवर प्रेम करतो. म्हणजे ते खरं प्रेम नसते, ती असते आसक्ती. पण त्या आसक्तीलाच आपण प्रेम म्हणतो. म्हणून इथे तुम्ही सगळी कर्तव्य करा, तुमचे जे काही कर्तव्य आहे ते करा. प्रेम जर करायचं असेल तर ते एकमात्र भगवंतावरच प्रेम करा. कारण या जगावर प्रेम म्हणजे ही आसक्ती आहे. ह्या जगावर प्रेम म्हणजे हे काही खरं प्रेम नाही. कारण ह्या जगाचं स्वरूपच आपल्याला कळलेलं नाही. ह्या जगाचं स्वरूप जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही या जगावर म्हणजे सगळ्यांवरच प्रेम करू शकाल. पण आज आपण फक्त काही गोष्टींवर काही व्यक्तींवरच प्रेम करतो. ते प्रेम नसते, ती आसक्ती असते. हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे जर आपण भगवंतावर प्रेम केलं तर आपलं मन पवित्र होईल आणि मनामध्ये सगळे विकार हळूहळू निघून जातील. आणि मनाला पवित्र करणं हेच आपलं कर्तव्य आहे. सगळ्या साधनेचा उद्देश काय आहे, मनाला पवित्र करणं. तर मनामधले सगळे विकार निघून जातील, आपल्या मनामधली आसक्ती निघून जाईल. जेव्हा तुम्ही भगवंतावर भक्ती कराल, भगवंतावर प्रेम कराल, भगवंताला शरणागत व्हाल, तेव्हा मग या जगाची आसक्ती राहणार नाही. चराचरात प्रभूचा वास, नका देऊ कुणाला त्रास, प्रभुसेवेचे व्रत घेऊनी, करा कृतार्थ जीवनास, करा कृतार्थ जीवनास. आता जेव्हा तुम्हाला ह्या जगाचं स्वरूप कळेल की अरे ह्या जगामध्ये तो भगवंतच आहे, मग तुम्ही या जगावर प्रेम करू शकाल. ह्या जगातल्या सगळ्या गरिबांवर प्रेम करू शकाल, ज्यांना तुमची गरज आहे त्यांच्यावर प्रेम करू शकाल. म्हणजे मग तुम्ही विशिष्ट लोकांवर प्रेम करणार नाही, तर संपूर्ण जगावर प्रेम कराल. हे विश्वची माझी घरं, वसुधैव कुटुंबकम, ही आपली भावना होईल. केव्हा आपण जेव्हा सगळीकडे त्या भगवंताला बघू, त्यापूर्वी आपल्याला त्या भगवंताला आपल्या हृदयात बघावं लागेल. आपण जर त्या भगवंताला आपल्या हृदयात बघितलं तर मग तोच भगवंत आपल्याला सगळ्यांच्या हृदयामध्ये दिसतो. आणि तो सगळ्यांच्या हृदयामध्ये दिसल्यानंतर मग जे आपण प्रेम करतो ते खरं खरं प्रेम असते. तिथे मग आसक्ती नसते, कारण तिथे आपणच स्वतःला सगळ्यामध्ये बघतो. म्हणून तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा नघडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तर इथे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की विष्णुमय जग आहे. ह्या जगामध्ये सर्वत्र विष्णू व्यापलेला आहे. तो नारायण सगळ्यामध्ये आहे. हा नरच नारायण आहे, या नरामध्येच नारायण आहे. जेव्हा हा भाव आपल्या मनामध्ये येतो की सगळीकडे भगवंत आहे,
मग आपण कुणाचाही मत्सर करू शकत नाही. मग आपण सगळ्यांवर प्रेम करतो आणि प्रेम केल्यामुळे काय होते, ती होते भगवंताची खरी खरी पूजा, ती आहे भगवंताची खरी खरी सेवा. वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. तर वर्म कोणतं वर्म आहे, म्हणजे सर्वेश्वराची पूजा करता तुम्ही. आता तो ईश्वर मर्यादित राहिला नाही, तो सर्वत्र आहे, सगळ्यांमध्ये आहे. आता तुमची दृष्टी बदललेली आहे. आता जगाकडे बघण्याची दृष्टी बदलली. आता तुम्ही जगाला पूर्वीसारखं बघत नाही. आता तुम्ही या जगाला विष्णुमय बघता, हे सगळं भगवंताने व्यापलेलं आहे हे बघता. मग खऱ्या अर्थानं तुम्ही जगावर प्रेम करू शकता. म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तेव्हा इथे कुठेही भेद करायला नको की हा माझा आणि हा परका. तुकाराम महाराज म्हणतात, दया करणे पुत्रासी तैसे दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती ह्याची भगवंताच्या मूर्ती. तुकाराम महाराज म्हणतात की हा दास आहे, हा दासी आहे, हा माझा मुलगा आहे, असा भेद करू नका. हे सगळेच भगवंताचे रूप आहेत. म्हणजे माझा मुलगा आणि हा परका असा भेद करू नका. सगळ्यांवर समान प्रेम करा, सगळ्यांची समान सेवा करा. केव्हा होईल ते, जेव्हा आपण सगळ्यामध्ये त्या भगवंताला बघू. आज आपण ते बघू शकत नाही, म्हणून आपण आपल्या लोकांवर आसक्त होतो. म्हणून चराचरात प्रभूचा वास, नका देऊ कुणाला त्रास. जे सगळ्यामध्येच भगवंत व्यापलेला आहे, म्हणून कुणालाही आपण त्रास देऊ नये. कुणाला त्रास देणं म्हणजे भगवंतालाच त्रास दिल्यासारखं आहे. जर भगवंत सगळ्यामध्ये आहे आणि तो आपल्यामध्ये पण आहे, म्हणजे इतरांना त्रास देणं म्हणजे स्वतःलाच त्रास देणं आहे. कारण आत्मा तर एकच आहे, आत्मा सगळ्यामध्ये समानच आहे. म्हणून ह्या सगळ्या जीवामध्ये भगवंतच आहे, भगवंताचाच वास आहे. शिवभावे जीवसेवा स्वामीजींनी म्हटलं आहे. तो ह्या सगळ्यामध्ये भगवंत आहे. शक्य झालं तर आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. पण जर आपल्याकडून ते होत नसेल, आपण जर ते करू शकत नसू, तर कमीत कमी कुणाला त्रास तरी देऊ नका, कुणाचा अनहित तरी करू नका, कुणाचा मत्सर तरी करू नका, कुणाचा द्वेष तरी करू नका. कारण तुमच्या हृदयामध्ये पक्क जाणून असा की तो कितीही वाईट असो, पण त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे. म्हणून तुम्ही कुणाचा द्वेष करू नका आणि मत्सर करू नका. कारण हे तुम्ही आता जाणलेलं आहे की हे जग विष्णुमय आहे आणि सगळ्यामध्ये भगवंतच आहे. प्रभुसेवेचे व्रत घेऊनी करा कृतार्थ जीवनास. आता प्रभू सेवेचं व्रत घ्या. आतापर्यंत तुम्ही प्रभूची सेवा मंदिरात करत होता, आता तुम्ही त्या प्रभूची सेवा सगळ्यामध्ये त्याला बघून सगळ्यांची करा. म्हणजे पूजा करणं म्हणजेच सेवा आणि सेवा करणं म्हणजेच पूजा. तेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करता, पण त्याच देवाची बाहेर आल्यानंतर पूजा करा, म्हणजे सेवा करा. त्या सेवेलाच पूजा म्हटलेलं आहे. तर ती आहे खरी खरी भगवंताची उपासना, ती आहे भगवंताची आराधना. कारण तो आता सर्वेश्वर आहे, तो आता विराट आहे आणि त्या विराटाची पूजा करायची आहे. आणि हेच आपल्याला सगळे शास्त्र सांगतात की तो भगवंत कणाकणामध्ये आहे. जो राम दशरथ का बेटा वही राम घटघट में लेटा. जो दशरथाचा मुलगा राम आहे तोच प्रत्येक घटाघटामध्ये आहे, प्रत्येक जीवामध्ये आहे. तेव्हा या जीवामध्ये भगवंताची सेवा करा, सगळ्यामध्ये त्याला बघून त्यांच्यावर प्रेम करा. जर तुम्ही सेवा करू शकत नसाल तर कुणाला त्रास तरी देऊ नका. प्रभुसेवेचे व्रत घेऊन करा कृतार्थ जीवनास. आणि हे तुम्ही असं जर केलं तर तुमचं जीवन कृतार्थ होईल. कारण तुम्ही सगळ्यामध्ये भगवंताला बघता, कुणालाही त्रास देत नाही. ही तुमची आध्यात्मिक साधना आहे. तुम्ही सतत त्या भगवंताचं चिंतन करत आहात, तुम्ही सेवेच्या माध्यमातून त्याची साधना करत आहात, त्याची उपासना करत आहात. ही सुद्धा एक साधनाच आहे. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला सांगितलं आहे की ही सेवेची संधी मिळालेली आहे. या जीवांची सेवा म्हणजेच भगवंताची पूजा होय.
कसा करावा संसार नेटका दाखविती रामकृष्ण भगवान. त्यांच्या जीवन उपदेशांचे करा जीवनात आचरण, करा जीवनात आचरण. म्हणजे संसारामध्ये कसं राहावं, संसार नेटका कसा करावा हे दाखवून देण्यासाठी भगवान श्री रामकृष्ण या युगात आलेले होते. साक्षात भगवंत या जगात आलेले आहे. त्यांना माहिती आहे की संसारी लोकांची संख्या जास्त आहे. त्यांना लग्न करण्याची काहीही गरज नव्हती, त्यांना विवाह बदलवण्याची काहीही गरज नव्हती. पण त्यांनी विवाह केला आणि विवाह करून संसार नेटका केला. त्यांनी आपल्या पत्नीवर प्रेम केलं, तिची काळजी घेतली, सगळ्या वस्तू पुरवल्या. पण मात्र तिथे कुठेही आसक्ती नाही, तिथे कुठेही भोगाची वासना नाही, मनामध्ये कुठेही कामवासना नाही. साक्षात जगदंबा आपल्या घरी आलेली आहे पत्नीच्या रूपामध्ये. ह्या भावनेनं त्यांनी आपल्या माताजींची पूजा केली, म्हणजे पत्नीची पूजा केली. त्या पत्नीमध्ये भगवंताला बघितलं आणि दाखवून दिलं गृहस्थांना की बघा हे असं असते संसार नेटका करणं. म्हणजे तुमची दृष्टी बदलली पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलामध्ये भगवंताला बघा, तुमच्या पत्नीमध्ये भगवंताला बघा, आईवडिलांमध्ये भगवंताला बघा. पहिलं घरापासून सुरू करा, मग सगळ्यांमध्ये भगवंताला बघण्याची प्रॅक्टिस करा, अभ्यास करा, मग हळूहळू तुम्हाला ते जमेल. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी विवाह केला, त्यांनी लग्न करून संसारी लोकांसमोर एक आदर्श ठेवला. त्यांनी आपल्या आईची काळजी घेतली, पत्नीची काळजी घेतली, सगळ्यांची घेतली, भावांची काळजी घेतली. आणि माताजीने सुद्धा आपल्या सासूबाईची काळजी घेतली, रामकृष्णांची काळजी घेतली आणि सगळ्या त्यांच्या शिष्यांची भक्तांची काळजी घेतली. म्हणजे त्यांचा कशा प्रकारचा संसार होता. म्हणजे एकमेकावर तर प्रेम होतं, पण मनामध्ये भोग कामना नव्हती, भोगवासना बिलकुल नव्हती. आणि संपूर्ण जीवन जगाच्या सेवेसाठी अर्पित होतं. संपूर्ण जीवन त्यांनी इतरांची सेवाच केली. मनामध्ये कुठेही संकुचित भाव नव्हता. हा माझा आणि हा परका असा भाव कधीच नव्हता. माताजी कधीच भेद करू शकत नव्हत्या. ते म्हणाले की सगळीच माझी संतान आहे, मग सज्जन असो की दुर्जन असो, सगळी माझी संतानच आहे. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, कारण त्यांना दिसलं की सगळ्यामध्ये मीच आहे, जगदंबा सगळ्यामध्ये आहे. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी गृहस्थांना हा आदर्श दाखवून देण्यासाठीच विवाह केलेला होता. नाहीतर लोकांनी म्हटलं असतं की यांनी लग्न केलं नाही, यांना काय माहिती आहे संसार कसा असतो, संसारामध्ये अनासक्त होऊन राहू शकत नाही, संसारामध्ये राहिलं तर आसक्त व्हावंच लागतं, हे संन्यासी झाले म्हणून यांना माहिती नाही संसार कसा असतो. लोकांनी असं म्हणू नये म्हणून त्यांनी संसार केला, पण कशामध्येही आसक्त झाले नाही, पैशाला स्पर्शसुद्धा केलेला नाही. म्हणजे बघा अशा प्रकारचं जीवन त्यांनी जगून दाखवलं. एक गृहस्थ धर्माचं कसं आचरण केलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला, पण कधीही कशामध्येही गुंतले नाही, कशामध्ये आसक्त झाले नाही. सदा सर्वदा भगवंताचं चिंतनच आणि कुटुंबातल्या सगळ्या लोकांना भगवंताचं चिंतन करण्यामध्येच त्यांनी लावलं. म्हणजे त्यांनी आपली कर्तव्य पार पाडली, पण हे कर्तव्य पार पाडतानासुद्धा सतत भगवंताचं स्मरण कायम होतं. साक्षात भगवंतच होते. म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठी त्यांनी मानवदेह धारण केलेला होता. ते आदर्श गृहस्थ होते, ते आदर्श संन्यासी पण होते. त्यांनी संन्यास पण घेतलेला होता आणि संन्यास घेऊन त्यांनी ती अवस्था प्राप्त केलेली होती, समाधीची अवस्था प्राप्त केलेली होती. म्हणजे अशा प्रकारे एकाच जीवनामध्ये ते गृहस्थ आणि संन्यास हे दोन आदर्श आपल्यासमोर ठेवू शकले. म्हणून त्यांचे संन्यासी शिष्य पण आहे आणि गृहस्थ भक्त पण आहे. कारण संन्यासासाठी पण ते आदर्श आहेत आणि गृहस्थसाठी पण ते आदर्श आहेत. ते संन्यासी झाले, काम कांचनाचा पूर्णपणे त्याग केला आणि तरी पण संसारात राहिले, संसार सोडून कुठे निघून गेले नाही. म्हणजे ही आहे भगवान श्रीरामकृष्णांची विशेषता. जे त्यांनी संसारामध्ये राहून आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त करून तर घेतलंच, पण आपल्या पत्नीलासुद्धा
ते त्याच मार्गावर घेऊन गेले. पत्नीला सुद्धा ती अनुभूती दिली. म्हणजे बघा, आध्यात्मिक संसार आहे, संसारामध्ये आहे, पण संसाराची बिलकुल नाही. म्हणजे अशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे हे त्यांनी आपल्याला दाखवून दिलं. संसारामध्ये राहूनसुद्धा आपल्याला ईश्वरलाभ करून घेता येतो. बरेच भक्त त्यांना विचारायचे, आम्ही तर संसारी, आम्हाला ईश्वरलाभ होईल का? तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणाले, का होणार नाही? संसारामध्ये राहिलं म्हणून काय झालं? मी पण संसार केला आहे, मी पण संसारामध्ये आहे. म्हणजे स्वतःचं उदाहरण द्यायचे. पण मी कुठेही आसक्त नाही. म्हणजे तुम्हीसुद्धा संसारामध्ये राहू शकता. जर तुम्ही संसारामध्ये अनासक्त होऊन राहिलात, भगवंताला धरून राहिलात, तर तुम्हीसुद्धा भगवंताची कामं करता करताच मुक्त होऊन जाल. तेव्हा हेच भगवंतांनी आपल्याला सांगितले आहे की संसार करावा नेटका. समर्थ रामदास स्वामीजींनी म्हटलेलं आहे, ज्याला संसारच धड करता येत नाही तो परमार्थ काय करणार आहे? पहिले जो चांगल्या प्रकारे संसार करू शकतो तो चांगल्या प्रकारे अध्यात्म पण करू शकतो. आता हा संसारासाठीच अनफिट आहे. हा घरच्या लोकांची काळजी घेत नाही, हा दारू पिऊन पडून राहतो, हा पैसे कमावत नाही. आता असा जर गृहस्थ असेल, आता तो गृहस्थ धर्माचंच पालन करू शकत नाही, तर तो आदर्श संन्यासी कसा होणार? होऊच शकत नाही. पहिले आदर्श गृहस्थ व्हा, नंतर संन्यास आपोआपच येईल. आणि संन्यास घ्यायची गरज नाही, तुम्ही मनाद्वारेच संन्यास घेऊ शकता. मनातली आसक्ती गेली की तुम्ही संन्यासीच झाले. तर हेच आपल्याला या कवितेद्वारे शिकायला मिळाले आहे. तेव्हा ही कविता आपण एकदा सगळी वाचून घेऊया आणि आपल्या चिंतनाला मग विराम देऊया. संसार करावा नेटका, संसाराची कर्म करावी सोडून सर्व अभिमान. देवाचा संसार असे हा आपण केवळ यंत्र समान. संसाराचा भार घेतला नका करू पलायन आता. संसार करुणी परमार्थ करा हेच सांगते शास्त्रगीता. संसारातच सर्वे असती परी राहा देवाला धरून. आसक्ती कारण बंधाचे होईल दुःखाचे कारण. देवावरती प्रेम करी जो मन होईल त्याचे पावन. विकार सगळे धुवून जातील करता नित्य प्रभू स्मरण. चराचरात प्रभूचा वास नका देऊ कुणाला त्रास. प्रभुसेवेचे व्रत घेऊन करा कृतार्थ जीवनास. कसा करावा संसार नेटका दाखविती रामकृष्ण भगवान. त्यांच्या जीवन उपदेशांचे करा जीवनात आचरण, करा जीवनात आचरण. तर भगवान श्री रामकृष्णांच्या जीवनाचं आणि त्यांच्या उपदेशाचं आचरण करा. त्यांनी उपदेश दिलेले आहेत. श्री रामकृष्ण वचनामृत, गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण, ह्या पुस्तकामध्ये त्यांचे सगळे उपदेश संग्रहित केलेले आहेत, संकलित केलेले आहेत. ते वाचा, ते गृहस्थांसाठी खूप चांगले आहे. आणि त्यांनी जो आदर्श दाखवला त्या आदर्शाचं पालन करा. त्यांनी जे करायला सांगितलं ते करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, तुम्ही संसारामध्ये राहूनसुद्धा तुमच्या जीवनाचं अंतिम ध्येय प्राप्त करून घेऊ शकता. हेच भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या जीवनाद्वारे आणि उपदेशांद्वारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.